अमित शहा घाबरले. नुकतेच संसदेचे अधिवेशन समाप्त झाले. हे अधिवेशन अत्यंत वादळी झाले. मोदी सरकारच्या कार्यकाळात प्रथमच विरोधी पक्षांनी हे अधिवेशन मोठ्या प्रमाणात गाजवले आणि या अधिवेशनापूर्वी एक मोठी चर्चा होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या अधिवेशनात डिलिमिटेशन बिल आणतील, विरोधी पक्षातील अनेक खासदारांना फोडतील आणि 2/3 बहुमत नसतानाही विधेयक मंजूर करून देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र अधिवेशनाच्या काळात झालेल्या जेनझी आंदोलनामुळे संपूर्ण राजकीय चित्रच बदलून गेलं. या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांचा लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापराचा आरोप यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले. विरोधी पक्षांच्या सर्वच खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एकच सवाल केला: या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले? राहुल गांधी यांनी तर या मुद्द्यावर थेट अमित शहा यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. त्यांनी पॅलेटच्या जखमा झालेल्या विद्यार्थ्यालाही पत्रकार परिषदांच्या माध्यमांसमोर आणले आणि इथेच सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली. कारण रोज संसद सुरू झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विरोधी पक्ष एकजुटीने अमित शहा यांनी उत्तर द्यावे यासाठी दबाव वाढवत होता. मात्र तुमच्या मते अमित शहा यांनी या प्रश्नाला सामोरे जाण्याचे धाडस केले का? विरोधकांचा आरोप आहे की अमित शहा सभागृहात येऊन या प्रश्नांचं उत्तर देण्यापासून दूर राहिले. सरकारकडून मात्र वेगळी भूमिका मांडण्यात आली. नंतर अमित शहा यांनी संसदेत चर्चेला तयार असल्याचे सांगितले. संसदीय कामकाज मंत्री किरण यांनी 2 वेळा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली, पण तोडगा निघाला नाही. बिहाइंड द कर्टन्स, पडद्यामागे असे अनेक प्रयत्न सुरू झाले, पण राहुल गांधी यांनी विद्यार्थी प्रश्नांवर ठाम राहायचं ठरवलं. आणि आता खरा प्रश्न, स्वतःला सरदार वल्लभभाई पटेल यांच्याप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न करणारे आणि भाजपाचे अडवाणी यांच्या नंतरचे दुसरे लोहपुरुष म्हणून ज्यांची प्रतिमा तयार करण्यात आली ते अमित शहा नेमके घाबरले का? याचे उत्तर आहे राहुल गांधी यांनी विचारलेला प्रश्न. आता विचार करा, अमित शहा यांनी या प्रश्नाला उत्तर देताना नेमकी कोणती भूमिका घेतली असती? पहिली शक्यता, पॅलेट गन चालवली गेलीच नाही. पण राहुल गांधी यांनी आधीच पॅलेट गनमुळे गंभीर दुखापत झाल्याचा दावा असलेल्या विद्यार्थ्याला पत्रकार परिषदेत सर्वांसमोर आणलं होतं. त्याच्या जखमा माध्यमांसमोर दाखवल्या गेल्या होत्या. त्यामुळे अमित शहा यांनी पॅलेट गन चालवलीच नाही असे उत्तर जरी दिले असते तर हे उत्तर देखील अमित शहा यांच्यावरच पलटण्याची शक्यता होती. दुसरी शक्यता, जो हल्ला एखाद्या विद्यार्थ्यावर झाला त्याला एखादा अधिकारी जबाबदार आहे असे सांगून संपूर्ण जबाबदारी अधिकाऱ्यावर ढकलून देणे. पण दिल्ली हा केंद्र शासित प्रदेश आहे आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईबाबत केंद्र सरकारच्या गृहमंत्र्याची जबाबदारी हा देखील यातला महत्त्वाचा राजकीय प्रश्न आहे. त्यामुळे एवढा मोठा लाठीचार्ज आणि पॅलेट सारख्या अँटी राऊट ॲम्युनिशनचा वापर याची जबाबदारी केवळ एखाद्या अधिकाऱ्यावर ढकलणे अमित शहा यांच्यावर राजकीय दृष्ट्या सोपे ठरले नसते. अधिकृत नोंदीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार RAF कर्मचाऱ्याने वरिष्ठ DCP अधिकाऱ्याच्या आदेशावर अँटी राऊट गन मधून प्लास्टिक पॅलेट्स वापरल्याचं नमूद केलं गेलंय. त्यामुळे हे उत्तरही अमित शहा यांच्यावर पलटण्याची शक्यता आहे. तिसरी शक्यता, त्यांनी हा सर्व प्रकार केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे झाला असे सांगून स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असता. पण तसे झाले असते तर राहुल गांधी यांनी गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता आणि त्याच वेळी अमित शहा हे गृह खाते सांभाळायला समर्थ नाहीत असे चित्र देशभर उभे राहिले असते. स्वतःचे पद वाचवण्यासाठी गृह राज्यमंत्र्याचा बळी दिला अशी ही राजकीय चर्चा झाली असती. त्यामुळे हे उत्तर देखील अमित शहा यांच्यावरच उलटले असते. म्हणजे अमित शहा यांनी केवळ उत्तर दिले असते तरी ते उत्तर त्यांच्यावरच उलटले असते. अशी पूर्वतयारी राहुल गांधी यांनी करून ठेवली होती असा विरोधकाचा राजकीय दावा होता. आणि म्हणूनच हा प्रश्न फक्त पॅलेट गनचा राहिलेला नाहीये, हा प्रश्न आता थेट गृहमंत्र्यांच्या जबाबदारीचा झालाय. मोदी सरकारच्या कार्यकाळात आजवर एक चर्चा नेहमीच ऐकायला मिळायची: पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत येत नाहीयेत अशी विरोधकांची टीका असायची. आता अमित शहा देखील सभागृहात येऊन विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जात नाहीयेत अशी चर्चा होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये.
आणि त्यामुळेच अमित शहा घाबरले हा प्रश्न आता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. आता अंतिम निर्णय तुम्ही घ्या. अमित शहा यांनी विरोधकांच्या प्रश्नांना थेट उत्तरे द्यायला हवी आहेत का, की सरकारने घेतलेली भूमिका योग्य आहे? पुन्हा भेटूया एका नव्या राजकीय विश्लेषणासोबत. धन्यवाद.